सर्वांना जय श्रीराम. आज आपण वृषभ रास पाहणार आहोत. वृषभ राशीचा स्वामी जो आहे, तो शुक्र ग्रह असतो. ऑलरेडी शुक्र हा संयमी आणि व्यावहारिक आणि मेहनती ग्रह आहे. त्यामुळे वृषभ राशीमध्ये हे गुण तुम्हाला पाहण्यास मिळतात. तर वृषभ राशीच्या व्यक्तींनी काय करायला पाहिजे? तर बचतीची सवय ठेवा. आर्थिक नियोजन ठेवा तुमच्या डेली रुटीनमध्ये. तुमचा महिन्याला येणारा पैसा, दिवसाला येणारा पैसा व्यवस्थित याचे आर्थिक नियोजन करा. सेव्हिंग्समध्ये काही गोष्टी जाऊ द्या, पैसे जाऊ द्या. एस-आय-पीज बनवा. इन्व्हेस्टमेंटची सवय लावा. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही वेळ घालवायला शिका. जसे की तुम्ही गार्डनिंग करू शकता किंवा झाडे लावा किंवा काही काळ निसर्गात फिरण्यासाठी जाऊ शकता तुम्ही. तुमची ज्या हॉबीज आहेत, त्या हॉबीजला तुम्ही वेळ दिला पाहिजे. तुमच्यात जी आवड आहे, तुम्हाला ज्या कला अवगत आहेत, त्याला तुम्ही वेळ द्या. या वृषभ राशीच्या व्यक्तींनी इतरांची ऐकून घेण्याची सवय ठेवली पाहिजे. तुमच्या निर्णयावर जरी तुम्ही ठाम असाल, तरी प्रत्येकाचे मत तुम्ही ऐकून घेण्याची सवय करून ठेवा. वृषभ राशीच्या व्यक्तीने काय करू नये, तर हे या व्यक्ती थोड्या हट्टी असतात, तर यांनी अतिहट्टीपणा टाळा. बदलांना विरोध करू नका. जे चेंजेस होतात लाईफमध्ये त्याला तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. तुमचा जो कम्फर्ट झोन आहे तो सोडायला शिका आणि जे चेंजेस लाईफमध्ये होतात त्याला स्वीकारायला शिका. अति आळस टाळायलाच पाहिजे. आहारावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला खायची खूप आवड असते, पण तरी पण प्रकृतीच्या दृष्टीने थोडं आहारावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत प्रतिक्रिया देणे टाळा. कोणाशी वाद झाल्यास लगेच त्याला रिप्लाय देण्यापेक्षा शांत बसून थोडासा विचार करून मग रिप्लाय द्या. पैशाचा अनाठाई आणू नका. भौतिक सुखासाठी किंवा फक्त केवळ दाखवण्यासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी आवाजवी खर्च करू नका. बाकी वृषभ रास ही खूप चांगली रास आहे. शुक्र हा खूप चांगला ग्रह आहे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले तरी वृषभ रास आणि शुक्र ग्रह दोन्ही पण तुम्हाला भरभरून सुख समृद्धी देऊ शकतात. धन्यवाद.